इकडं तिकडं आनंद झाला. महादेवाला वाटलं बरं झालं, सृष्टी सुरुवात झाली आता. विष्णू म्हणे भगवान विष्णू महादेवाला म्हणले, देवा मोठी कमाल केली तुम्ही. माझ्या नाभी कमळात, कमळ हे गोड आहे आणि कमळाच्या नाभीतून म्हणजे कमळाच्या आकाराच्या फुलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. आता ब्रह्मदेवाचं मौनी वंदन करण्यात येतंय. ब्राह्मण कुळामध्ये ब्रह्मदेव जन्मले. महादेवाला आनंद वाटला. मग महादेवाने सगळे वेद ब्रह्मदेवाकडे पाच प्रकारचे वेद, पाच तोंडाचा वेद तयार झाला दिला. ब्रह्मदेवाला चारच तोंड. मग ब्रह्मदेवानं सगळ्यांना जन्म दिला. तिथं मोठे मोठे तयार केले. जमिनीवर सरपटणारे 4 पायाचे, 2 पायाचे, 1000 पायाचे, पंखाचे, आकाशात उडणारे वगैरे. हे सगळे वेदाच्या उत्पत्तीवर अवलंबून आहे. सामवेद, अथर्वणवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. प्रत्येक वेदाचे वेगळे वेगळे नियम सांगून सामवेदातून नुसतं गायन बाहेर पडायचं. प्रत्येकाचे तोंड वेगळे वेगळे करून दिले. महादेव बोलले, हो विष्णुदेवा ऐका. विष्णू म्हणे जगनायका, मी सांगतो सारायका, आता एक गंमत झाली. तुम्हाला एवढं मोठं बेजार होण्याचं कामच नाही. महादेवा माझ्या नाभी कमळातून ब्रह्म्याचा जन्म आहे. ब्रह्मदेवाला तुम्ही वेद अर्पण करा. तो ती वेद वापरी सृष्टीचा नियम आहे. तो शुद्ध आहे. तो वेदाचं पारायण करण्यालायक आहे. वेद अर्पण करा आणि मौनी वंदन करा. ज्याला आपण मुज म्हणतो. बामणात मुज असते, हा मुसलमानात खुंत असते. आपल्यात संस्कारच असतात. आपण कोण्यात पापात बसत नाही. इथे एक भाग पडतात. क्षत्रियाचा नियम वेगळा, ब्राह्मणाचा वेगळा, वैश्याचा वेगळा, शूद्राचा वेगळा. आता कोण कोण काय काय नियम करते. आता अलीकडे सगळा लोक होऊन चालला. जुन्या काळामध्ये हजामती करताना एखादी हजामत कमी पडली तर ती अतिशी समजित होते. आता अर्ध्या हजामतीत जग पुढे गेलं. हजामत कशी असतात? अर्धी नाही तर 4-5 हजामती एकाच डोक्यात. जुन्या काळात मला इथे 5 पाठ काढलं तोंड बघून येतं. आता हजामतीला मर्यादाच राहिली. आणि ही याच्यामध्ये जेवढी वेद आहेत का त्या वेदाचा नियम सगळी संत सेना महाराजांनी पाळला. म्हणून सेना महाराजाला पांडुरंग भेटला. हे सगळं काम दोघं जण विचारानं करतात. ब्राह्मणा वाचून वेदाचं पठण योग्य नाही.
पाहिजे. तो एक विचार सुचला तो शेष आहे कंठमाळीचा केला प्रयास कार्यभाषा साधेल सर्वही. म्हणून महादेवानं सांगितलं शेषाला. शेष हा ब्रह्मदेवाचा भाऊच आहे, नाभी कमळातून जन्मलेला. त्याला शेंडी बनून राहा असं सांगितलं. मग शेषाची बोलावून जवळी म्हणे जन्मनाची नाभी कमळी तरी कसा करे कवेळी सकल माझे ब्रह्मदेवाला सांभाळ असं म्हणाल. वाद नवे आणि पासूनच वासनाची देखील मान ऐशा परकृती मेन शीतल प्रती. आजपर्यंत ब्राह्मणाला आपल्या काळात मान आहे. मग शेषन म्हणे तो ती मेना कैसे जन्मावे नामी स्थाना जन्म घेता कायापना ताप दिला तुम्हाला जन्म जर मिळाला तर जन्म घेणं तुम्हाला वाईट नाही. तुमच्या जन्मामुळे जगात तुमची उंची वाढेल. शंभू म्हणे शेषाला गुण तुम जावता काहुना जगिना संजय कला शेषाला महादेव म्हणजे तुला विसरत नाही, मी तुला मी गळ्यात घालून फिरणार. तू तिरे सुत होय माझा योगी पाल करिया तुला मोक्षवद प्राप्तीला होय तुझे. मी तुला मोक्षाला पाठवी. मी कुठेही गेलो तरी तुला विसरणार नाही. मी निरंजनवाला गेलो तरी तू संगत पाहिजे. रामाचं भजन करीत बसलो तरी तू संगत पाहिजे. मसनवाड्यात गेलो तरी तू संगत पाहिजे. सर्वमान तुझा अभिमान देता काळास तुझी तुझे नियम एकच काळ शब्दी परमात्माची पूजी कर. ब्रह्म 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 म्हणजे लांब नाही, ब्रह्म जवळच. तुझे वाचुण्या जनामानी पवित्रता नव्हे सर्वदर्शी व्रतबंधनाने सर्वदाशी सन्मानित तुझे. असा ब्रह्मदेवाचा व्रतबंध केला. आय शेषम तुझे वचनाय विशेष शिवा लागुना म्हणे की प्रभू आज्ञा मजला गुणा तुम्ही आज्ञा केली ना, मी पालन करतो. परी प्रभो तुझ्या गळा सगळासे वास करला दिनवे कंटाळे कळा आले मुली. आता मी तुमच्या या वचनाला मान देऊन मी कामाला लागलो. मग शरणु म्हणे शेषास्या मानते वायुजे तुझसी तुझ सदा सकल जनासी आवडसी. महादेवाने शेषाला सांगितलं आणि सांगतो त्याप्रमाणे वागा. पण गंमत आहे, तुमची भीती वाटते लोकांना. शुद्ध पक्ष श्रावण मास पंचमीची तेथील तुझे मग त्या शेषाला सांगितलं श्रावण महिन्यातल्या शुद्ध पक्षामध्ये नागपंचमी येते. पंचम तिथी येते. तिथं नागाला सांगून टाकलं तुमचा तिथं फार थाट होईल. पण आपण नागपंचमीला नागोबाची पूजा करतो ना, ते महादेवाने दिलेलं वरदान. बाला असो, प्रौढ असो, वृद्ध असो, लहान मुलगी असो, वय वृद्ध असो, तरुण असो, प्रत्येक बाई नागोबाची पूजा करते. श्रावण शुक्ल पंचमीसी अंधे सकल वंशतासी उत्तम मानवाचे सत्य सापाच्या 27 जाती सांगितल्या शास्त्रामध्ये. सगळ्याच्या सगळ्या जातीला नागपंचमीच्या दिवशी मान मिळतो. तू आमचा सजन सका संकट फेरावे हे याले का तुझवाला ताऱ्याच्या नचवले. फार मोठा आहे श्री शेषा. तू आता जमिनीवर आला म्हणजे तुझ्यावर पृथ्वीचा भार आहे. आयसे बोलला शंकर तनु झाला सादर ते सादर बसे. विष्णू शेषाला, महादेव शेषाला बोले, विष्णू सावत्र. तू सका माता जन्माचा शब्द पासून जसे माते माझे ब्रह्मदेव म्हणले महादेवाच्या आज्ञेनं माझा मेंढीतून नाभी कमळातून जन्म झाला. मग ब्रह्मदेवन शेष पाहतो. तरी आमचे कार्य साधने साय करावे स्वामी तुझवा तुम्ही मांडानी साय होती. आपल्याशिवाय आम्हाला सांभाळणार कोणी. आमचे कार्य करणे साय सर्व प्राप्त होय विजय आणि सांगता माझी निश्चय मनामध्ये विचार केला. सकल तीर्थांत पासी जाना सर्व व्यक्ती सन्माना गोत्यादी पापे संपूर्ण विजय असते सत्य. ते गेला तरी तुम्हाला मान सन्मान मिळेल असं महादेवाने सांगितलं. आणि प्रकाराने न जाणारी तो अपवित्र निघाली त्याची शुद्धी केली करी प्रत्येक बाई नागाची पूजा करते. जी करीत नाही ती बाई अपवित्र. देवदान यक्ष किन्नराच्या निवृत्तीची समग्र पूजेने असते आधी पवित्र जगन्नाथी सगळे वर्ण आपल्या पूजेनं पवित्र होते. आणि योगी संन्यासी मुंज आणि संत संतमसी जे विगत वाचते
आयसे बोलिला श्री लक्ष्मी रमण तव श्री शंकरे हात मारून मने शेषाला वारून कार्य नमे हात मारून शेषाला विष्णूचं बोलणं ऐकून शेष आले. तुझ देतो भयभर आमचे कार्य साधी संकर माझे कंठी निरंतर हारवणी महादेव म्हणले बुवा लगाचं काम कर पण विश्रांतीला माझ्याकडे जे करतील तव निदान करण नाही सर्वदा आपण तुझ पुत्र परा हे तुदान माझ्या गळ्यात तुला थांबावं लागतं. महादेव म्हणले म्हणून महादेवाच्या गळ्यात साप. महादेव निगर सापाचा कुठे दिसणार नाही. काय सांगू का तुझ पुढे परमयासी आपले साखळे परमाने कोडे परत बंधना ब्रह्मदेवाला साखर पडलं. आता माझा वृत्तबंध झालाय. काय तो यौनी संभव तू अवसरी दोष लेश नाही तुझसी म्हणून कंठी निरासी मत कारणे गा ब्रह्मदेव म्हणले शेषाला अरे तुझ्याकडे दोषच नाही. दोष नसल्यामुळं महादेव तुला गळ्यात वापरतात. तरी आता मम नाथ सुंदर दश पाका तुझा कमळ पवित्र हे कोणी घेऊन अवतार काही माग आता संघात काही करायचं नाही. तू मी विष्णू. आयसा शिवाचे कोणी वचन शेषा झाला पूर्ण मगनाथ कमळापासून मनुष्य रूपी भवला आता हे चार कोटाचा माणूसच नाही ना ब्रह्मदेव. श्री शंभूच्या नामी स्थानी तीर्थस्थान ते चित्तलानी ते उद्भवासी म्हणूनी आज्ञेचा फायदा घेतला. अन्याय महादेवाचा. या देवोनी सर्वोत्तमा नव्याचे परमा नाभिपासून पावला जन्म म्हणून नाभिचं नाम ठेवले. महाराज म्हणाले नाभी कमळातून जन्म झाला म्हणून नाभिक असं ग्रंथाचं नाव पडलं. त्याच्या नावावरून नाभिक पुराण तयार झालं. मग शिवमणिका चक्रपाणी से सावकार नाभिपासून या श्रीनाथा नाम करुणी भूतबंधन त्या नाभिकाला सुद्धा मुंगी बंधन करण्यात आलं. माझ्या नाभी कमला दशवर्णी नाभिक जन्मला शेष अवतार घेतला नाभिकाचा सोनिया त्यानं नाभिकाचा अवतार घेतला. जे नाभिकापासून अष्टवर्णी चक्राना ते दोघे सर्व समाना आहे कोणी या कावाजीवर अभिषेक कोण आहे? हो. आसवायचा नाभिक जन्मला शंभूतया पक्षिला आणि ते पवित्र पवित्रला घातले अशी पवित्र आहे, पवित्र. महादेवानं सांगितलेल्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे ब्रह्मदेवाला पावित्र्यता घेणं आहे. तो यौनीय संभव झाला म्हणून घोर मंत्र विदला दक्षिण कर्माची गतीला घेताला विधीची हे कर्मच आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा महादेवाची आज्ञा पाळणं म्हणजे कर्म आहे. आणि गायत्री मंत्र उच्चार चोवीस गायत्री विस्तार त्यानंतर शंकर प्रदेशला झाला गायत्री मंत्राचा उच्चार करायला लावला. दत्तासीचे भारती चोवीस गायत्री विजय प्रती स्वागता सहित दत्तात्रय महाराजाला विचारतात हे योग्य आहे की? दत्त म्हणे विश्व भारती ये अवधानाची प्रती चोवीस गायत्री प्राप्ती त्या दिवशी सांगतो दत्तात्रय ते भारतीय नावाच्या ग्रंथकर्त्याला म्हणू लागले तुम्ही तुमच्या नियमानं आम्ही आहेत आणि त्याचं लिखाण बरोबर करत आहोत. तुम्ही चिंता करायची नाही. ओम नमः ब्रह्म गायत्री ओम नमः शिव गायत्री ओम नमः आदि गायत्री ओम नमः गंगा या गायत्रीची पूजा या गायीची 3 प्रकार पडतात. या तिन्ही प्रकारातल्या गायीची पूजा ब्रह्मदेवाच्या हस्ते तयार केली. ओम नमः गायत्री ओम नमः गायत्री ओम नमो राम गायत्री ओम नमः गायत्री एक लक्ष घेतलं की माणूस मोकळा होतो. गायीची पूजा या गायीच्या मंत्रातून प्रगट होतो. ओम नमो चंडी गायत्री ओम नमो अनादि गायत्री ओम नमो गायत्री नमो स्वरूपे जादूचं एक प्रकारची महादेवानं ब्रह्मदेवाला सांगितलेली. ओम नमो शक्ती गायत्री ओम नमो विश्वमित्र ओम नमो शिवाजी ओम नमो गायीला एक हात लावला की मंत्र उच्चार करायचा. गायीच्या सगळ्या अंगावर दैवत आहे. ओम नमो विश्वविजय ओम नमो आदिविजय ओम नमो कानाला हात लावला तो वेगळा होतो. शिंगाला हात लावला तो वेगळा होतो. ओम नमो रताजी ओम नमो शिंपीला हात लावला तो वेगळा होतो. पायाला हात लावला तो वेगळा होतो. ओम ग्रामी रूपो
गौतमाला महाराज असं मोठं आहे ते सुचित्र. म्हणून क्ली क्ली क्रू री ह्रस्व अशा प्रकारचे नाव आहे. पण त्या गायीच्या अंगावर ते दैवताचे या नावानं पूजा केली. हे जादूटोण्यातले मंत्र आहेत ते सगळे गायले. री फट स्वाहा असा येण्याप्रमाणे गायीची संमेलन पूजा झालेली आहे. काय म्हणजे गायत्री ही पूजा आहे. विष्णूनं पुढच्या भागामध्ये राजाला प्रचिती येणार. कोणताही राजा असो भूतलावर ही सगळी गायीची पूजा मांडत असताना वेद यावा लागतो. वेद आला की वेद मोकळा येत नाही. वेद तोंडानं गावा लागतो. तोंडानं गाण्यासाठी खरी एकच वाच्य आहे. ही मोकळी गाता येत नाही. याच्यासाठी सुद्धा सरस्वती देवतेची कृपा लागते. महाराज भारतीला म्हणाले मी तुला विचारलं त्याचं तू मला बरोबर उत्तर दिलंस. आता कामाला लाग. एकाग्रतेला आपण हा मंत्र घोटावा. महादेव बाबा जगदंबेला म्हणाले हे तू जपून ठेव जवळ. जपून आदिनाथ उमा बीज प्रगतीले. आदिनाथानं म्हणजे महादेवानं पार्वतीला सांगितलं. पार्वती कुठे ऐकत ऐकत झोपी गेली महाराज समुद्राच्या काठावर. ऐकत ऐकत झोपी गेल्यावरती माशानं आली. आणि मग त्या माशानं काय केलं बघा. 9 नारायणापैकी कवी नावाचा पहिला नारायण. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला दयनी प्रती. सुधरायचं नाही तुम्हाला हे असलं बोलणं. नुसतं ऐका वाचा. हे गायत्री पुराण श्री शंकराचे महादेव पार्वतीला म्हणजे लक्ष देऊन ऐक. आता काहीच करू नको. नुसतं श्रवण कर. श्रवण कर म्हणजे तिला डोळा लागला.